दहिसर टोलपासून फक्त काही अंतरावर झालेला हा ॲक्सिडेंट. आता तुम्ही विचार करा ना की दहिसर टोल नाका बंद होणार होता, शिफ्ट होणार होता, ते काही झालं नाही. त्याच्या व्यतिरिक्त रोज लाखो गाड्या तिथून जातात, लाखो गाड्यांचा टोल वसुली होतो, करोडो रुपये तिकडे जनरेट होतात. मग तुम्ही विचार करा आजपर्यंत एवढे जर करोडो रुपये तिथे आले तर रस्ते का नाही बनले. आता एक जेव्हा गरीबाची जेव्हा वेळ येते, एक सामान्य माणूस जेव्हा आपल्या घरी जातोय, कामाने जातोय आणि रोज तिथे ॲक्सिडेंट्स होतात, हेतून मागे तिथे कितीतरी लोक मेलेत पण ॲक्सिडेंटमुळे, त्याच्या व्यतिरिक्त खूप जण इंजर्ड झालेत. पण तुम्ही विचार करा फक्त की का असं होतंय. तर तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट ना, आपण सामान्य घरातली जी लोक असतो ना ती सगळी आपल्या आपल्या कामात बिझी असतो. आपण आहे ना ॲक्सेप्ट केलं आहे. मला फक्त दरवेळी मी असं कधी कधी अनुभवलं आहे की अरे नाही होगा कुछ नाही होगा, म्हणजे काही चेंज नाही होणार, काही बदल नाही होणार, आपल्याला असंच जगायचं आहे. पण माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, जे पण व्हिडिओ बघतात आहे, की खरंच असं आहे का. तुम्हाला वाटतं का की एक बेसिक फॅसिलिटीज, साधे चांगले रोड, चांगले रस्ते, चांगले फुटपाथ, चांगले शहर हे होऊ शकत नाही का. तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो, होऊ शकतं. हे तुम्हाला पण माहिती आहे. पण आपण आपल्या कामात बिझी. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या पण पॉलिटिशियन्सला बघा, जे MLA MP जी लेवलचे असतात ना, त्यांचा एक फॅन बेस असतो. त्यांना काय चुकीचं, काय बरोबर, काय होऊ शकतं, काय आपलं शहर कुठे जाऊ शकतं, ते कधी विचार नाही करत. आणि याचा फायदा ते पॉलिटिशियन्स घेतात, कारण की आपण सगळे आपल्या आपल्या कामात बिझी आहेत. खूप साधी गोष्ट आहे व खूप लोक आपलं शहर, राष्ट्र, देश सोडून जातात आहे ना, त्याचं कारण हे. म्हणजे बोलतात ना की आज कुठे आपण आहोत बाकीच्या देशांशी कंपेअर करू पण नाही शकत. 50-100 वर्ष आपण मागे आहेत. आपल्याला बेसिक फॅसिलिटीज भेटल्या पाहिजेत. आणि मला या व्हिडिओ थ्रू तुम्हाला खरोखर मनापासून एवढं सांगायचं आहे, खूप जणांचं असं असतं की नाही होणार, काय बदल नाही होणार, फरक नाही पडणार. पण बघा, एक हिम्मत करा, ट्राय करा, बदल घडणं शक्य आहे. आपल्या शहरात जर 10-12 लाख लोक राहतात, 10-12 लाख वोटर्स आहेत, जर टॅक्स देणारे लोक आहेत, फक्त त्यांची युनिटी कुठे ना कुठे बोलतात ना इनकम्प्लीट आहे, युनिटीमध्ये नाही येत आहे. त्यांना गव्हर्नमेंटला काय प्रश्न विचारायचे, कुठल्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत, यावर कोणी बोलायला नाही आहे.